सलीला 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 एक दोन तीन सलीला सलीला जायाचा जायाचा सलीला ये सलीला जायाचा जायाचा सलीला 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 जायाचा जायाचा सलीला सलीला समुद्र के किनारे पार के लिए तेरे पीछे आ गई आगे तो नहीं तर केशव स्मारक आणि आता आलोय आम्ही एक स्वच्छ बीच आहे उडी समुद्र आहे उडी 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 घोडाउडी घोडाउडी समुद्र आहे तिकडे आलोय सर्व आपले विद्यार्थी आहेत बीच बीच काय करताय तुम्ही तर आम्ही जसं पुढे जाऊ तसं मला इन्फॉर्म करू तुम्ही लाईव्ह राहा नाश्ता दिलेला आहे भेंडकीला किती आता आम्ही तो खातोय जरा थोड्या वेळानंतर याचा पण नंबर येईल आणि आमचा अनिल विष्णू राडे नंबर तर आपण टेस्ट तुम्हाला दाखवतो कशी आम्हाला चहा पण आहे पण तो अजून दिलेला नाही वा काकींनी अतिशय उत्कृष्ट बनलं आहे चहा दिल्यानंतर तुम्हाला सांगतो टेस्ट आहे हा हे बघा तर आता नाश्ता झालेला आहे आणि कसं आहे नाही कारण असं कसं आहे अमितला विचार अमित आजचा जो नाश्ता आहे हा खूप चांगला आहे आणि आपण सुर्वे सरांच्या पावनभूमीमध्ये झालेला आहे. त्याचबरोबर आपण आम्हाला हे ग्रास गवती चायना गवती काय चायना ते आम्हाला दिलेलं आहे आणि ते गवतासारखं सुंदर लागतं त्याच्यामुळे त्याचे आभार अतिशय उत्तम. तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे सुंदर आत्ता जो उपमा दिलेला आहे तो अतिशय छान चविष्ट आणि गरम राहिलेला आहे तास दीड तास झालेला आहे आणि सर्वांनी त्याचा आस्वाद चांगला घेतलेला आहे. अशाच आणखीन पुढेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुलाव मिळणार आहे. नाही मॅडम आपण या ठिकाणी आलोय तर मला काय वाटतं हा उंडी बीच आहे. उंडी बीचवरती सगळ्यांना बसण्याची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था यासाठी आपण करतो आणि मेथडचे आपल्याकडे विद्यार्थी आहेत त्यांना मेथडच्या अनुषंगाने समुद्रदर्शन समुद्रकिनारा वैशिष्ट्य घाटाची वैशिष्ट्य प्रत्यक्ष अनुभूतीसाठी आपण इथे आमचा कोकण असा निळाशार समुद्र आणि पेसाळणाऱ्या वाटा ह्या वाटा आपल्याला लाटा खूप छान मनाला भावतात आणि डोळ्यात न सामावणारं असं निसर्गानं दिलेलं भरभरून
आपल्या कोकणाला जे वरदान आहे ते आज पाहण्याची सर्व छात्राध्यापकांसहित एक अमोल अशी आठवण आणि चिरकाळ स्मरणात राहणारी अशी आपली क्षेत्रभेट. थोडक्यात आमचा कोकण कोकण आपलाच असा आणि कोकणात कधी पण यावा, आपला स्वागत. तर आपण सर्व शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. तर प्रत्येकाने आपापला एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आता आपण जाऊया सुर्वे सरांकडे, प्राध्यापक सुर्वे सरांकडे. त्यांना काय वाटतं सर, 2 शब्द बोला सर. खरं तर मी खूप लकी आहे की ही BEdची चित्रभेट माझ्या गावामध्ये आलेली आहे. तर मी त्यासाठी खूप लकी आहे की गेली 3 वर्ष ही चित्रभेट आपल्या इथे येत आहे आणि त्याचा आनंद घेतो. इथे हा समुद्र आहे. या समुद्रामध्ये खरं तर माझं लहानपण गेलेलं आहे आणि समुद्राचं महत्त्व तर खूपच भयानक ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा गाव खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः आताचा जो नाश्ता झालेला आहे तो आपल्याच एका व्यक्तीने कोकणातला बनवलेला आहे. तो खूप स्वादिष्ट आहे आणि त्याचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे. पुढचा जो प्रवास आहे तिथे आपण गेल्यानंतर गणेशाचं मंदिर आहे त्याचा सुद्धा आपण आस्वाद घेणार आहोत. थँक्यू सर. तर गाईज आम्ही चाललो आता जिंदाल विद्या मंदिर बघायला पूर्ण कसं आहे काय ते सगळं एकदम भारी आहे. तर आता आम्हाला क्षेत्रभेटीसाठी आलेली आहे. तर पुढची वैशिष्ट्य मी तुम्हाला माझ्यासोबत मी तुम्हाला सांगतो. डन. दर्शन मार्गाकडे चाललं आहे. इकडे दर्शन आहे, तुम्हाला दाखवतो. आता कशाचे दर्शन आहे मलाही माहिती नाही, मी तुम्हाला पुढे सांगतो. आता गाईज तुम्हाला माहिती आहे का कशाचे दर्शन आहे? नाही माहिती. फुलं आहेत त्याचं काय याला बोलतो गुरुजी. आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललोय. हे फुलं आहेत, अनिलसाठी घेतलेले आहेत. मी माझा मित्र आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता पुढं. आम्ही दर्शनासाठी चाललोय. इथं एक तळ आहे, त्या तळ्यात काहीतरी ठेवलेलं आहे. स्टार्ट. वाव वाव जॅक्स लुक. फिरायला आलो. रंगीबिरंगी मच्छी आहेत. दिस इज अ गोल्ड फिश. दिस इज अ गोल्ड फिश. वाव मंदिर बघ, मंदिर बघ काय. आई शपथ, मंदिर बघ. येणारे इथे बसले, येणारे पुढे गेला.